अमरावतीच्या महानगरपालिकेचे नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांचा पदग्रहण सोहळा रविवारी सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या स्वर्गवासी सुदामकाका देशमुख यांच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाला शहरातील विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती। कार्यक्रमाला महापौर श्री चंद तेजवानी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महासचिव संघटन तथा आमदार संजूभाऊ खोडके, अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके, तसेच उपमहापौर सचिन भेंडे, पक्षनेते चेतन गावंडे, गटनेते तसेच अनेक नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते अविनाश मार्डीकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। पदग्रहणानंतर मनोगत व्यक्त करताना अविनाश मार्डीकर यांनी अमरावती शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक काम करण्याचा संकल्प व्यक्त केला। आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके यांनी दाखवलेल्या विश्वासार्थ ठरवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। तसेच महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासन व महानगरपालिका प्रशासन यांच्यात समन्वय साधून आवश्यक उपाययोजना राबवण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले। अमरावती महानगरपालिकेच्या 31व्या सभापती पदाची आज शपथ घेऊन पदग्रहण केलं आहे। अमरावती महानगरपालिकेला जी आजची परिस्थिती आहे ती परिस्थिती अतिशय आर्थिक बिकट आहे। या परिस्थितीतून मार्गक्रमण करत शहराला उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याच्या संदर्भात चर्चा करून कसे नव्यानं स्रोत निर्माण करता येईल, उत्पन्न वाढवता येईल, त्याचप्रमाणे शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जाईल। अमरावती महानगरपालिकेला 6,41,000 लोकसंख्या असताना LPTचा जो दर ठरवला होता तो फार कमी आहे। आज महानगरपालिका क्षेत्रातली लोकसंख्या 9 लाखापर्यंत गेली आहे। त्यामुळे LPTच्या माध्यमातून मिळणारा जो निधी आहे शासन स्तरावरचा तो निधी किमान 47 कोटीपर्यंत जर भेटला तर अमरावती महानगरपालिकेमध्ये ही जी तूट सध्या महानगरपालिकेमध्ये आहे किंवा जो स्पील आहे, लोकांचं दायित्व आहे, हे कमी करण्यासाठी मदत होईल आणि विकासालासुद्धा चांगल्या पद्धतीची गती मिळेल। अमरावती महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय तरतुदी देत असताना अमरावती शहरातल्या काही नागरिकांकडून जर सूचना आल्या की आपण अमरावती शहराला विकासाला गती देण्यासाठी एखादं हेड निर्माण जर करायचं असेल तर त्या संदर्भातल्या सूचना जर नागरिकांकडून मिळाल्या, त्यासाठी एक आम्ही वेबसाईट देतो आहे, एक नंबर देतो आहे, त्या नंबरवरती आपण जर सूचना दिल्या तर त्या संदर्भातसुद्धा विचार करता येईल आणि एखादा नवीन अमरावती महानगरपालिकेच्या जनतेच्या नजरेत असतो, जनतेच्या डोक्यात असतो की एखादा या पद्धतीचा हेड निर्माण केला तर विकास होऊ शकतो। त्या धर्तीवर आपण एक काम करणार आहे आणि अमरावती महानगरपालिकेला आजच्या या होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प देऊन महानगरपालिकेकडे असलेलं दायित्व कसं कमी करता येईल यासाठी पूर्णपणे भर दिला जाईल। सर्वात महत्त्वाचा विषय स्वच्छता हा महत्त्वाचा विषय राहील। त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये काही जास्त तरतुदी करायच्या असेल तरी केल्या जातील, परंतु मागच्या 3.5 वर्षाच्या काळात जे स्वच्छता पूर्ण खोळंबलेली आहे त्याला गती देण्यासाठी माझा आणि आमच्या सर्व महानगरपालिकेचा प्रयत्न आहे।